नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि अगदी कमी खर्चामध्ये होणारी अशी नानखटाईची रेसिपी बघणार आहोत। ओव्हन आणि कढई दोन्हीचं मी तुम्हाला इथे टायमिंग सांगणार आहे आणि ज्या काही टिप्स देता येतील त्या देखील मी इथे देण्याचा प्रयत्न करेन, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नानखटाईसाठी लागणारे आपण साहित्य इथे बघूयात। इथे मी अर्धा कप घट्ट तूप घेतले, तसेच पाऊण कप इतकी पिठी साखर घेतले। पिठी साखरेचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। अर्धा कप इथे मी मैदा घेतला आणि पाऊण कप बेसन घेतलेला आहे। तसेच 1 टेबलस्पून दही घेतले इथे मी, बेकिंग सोडा, बारीक चॉप केलेले पिस्ता आहेत आणि बारीक चॉप केलेले काजू आहेत। आता एका भांड्यामध्ये पिठी साखर आणि तूप आपण व्यवस्थित फेटून घेऊया। पिठी साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाची पावडर देखील वापरू शकता। तसेच इथे मी घरी आपण जे काढलेले तूप असते ते घेतलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही वनस्पती तूप किंवा बटरचा वापर देखील करू शकता। इथे शक्यतो आपल्याला तुपाचं आणि साखरेचं प्रमाण सारखंच ठेवायचं आहे, परंतु तुम्हाला थोडं कमी गोड हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी करू शकता। आता मी इथे दही देखील घालते आणि हे आपण तीनही गोष्टी आपण व्यवस्थित फेटून घेणार आहोत। छान आपल्याला फ्लफी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे। साधारणतः 5 ते 6 मिनिटं हे फेटण्यासाठी आपल्याला लागतात। तुमच्याकडे जर काही इलेक्ट्रिक बीटर असेल तर त्याने देखील तुम्ही हे फेटून घेऊ शकता। आणि एक महत्त्वाची टिप म्हणजे या ठिकाणी आपण जे काही तूप किंवा बटर घेऊ ते आपल्याला घट्ट घ्यायचं आहे। जर का ते मेल्ट झालेलं असेल तर थोडंसं ते फ्रीजमध्ये ठेवून नंतरच आपण वापरणार आहोत। तुम्ही इथे बघू शकतात बऱ्यापैकी आपलं हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। इतपत घट्ट झालं। आता आपण बाकीचे जे साहित्य आहे ते देखील ह्यामध्ये घालून घेऊयात। आता ह्यामध्ये आपण मैदा, बेसन आणि बेकिंग सोडा घालणार आहोत। मी मैदा आणि बेसन हे सुरुवातीला चाळून घेतल्यामुळे ते चाळून घेत नाही आहे, परंतु तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही इथे ह्या स्टेजला पुन्हा हे चाळून घेऊ शकता। अगदी पाव चमची इतकं आपल्याला इथे सोडा ह्यामध्ये घालायचा आहे। या ठिकाणी मी बारीक चिरून घेतलेले काजू घालते। इथे तुम्ही बदाम देखील चिरलेले घालू शकता, तसेच थोडेसे पिस्ता देखील ह्यामध्ये मी घालून घेते। आता हे आपण सर्व व्यवस्थित मिश्रण एकजीव करून त्याचा एक गोळा तयार करून घेऊया। ह्या स्टेजला जर का तुम्हाला वाटलं की गोळा होत नाही तर इथे तुम्ही थोडंसं मैदा ॲड करू शकता। मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचा देखील वापर करू शकता। मिश्रणाचा छान गोळा करून झालाय। मी ह्यामध्ये जेव्हा पीठ आणि बेकिंग सोडा वगैरे ॲड केला त्याच वेळेला मी एका साईडला ओव्हन प्रीहीट करायला ठेवलेला आहे। 10 मिनिटासाठी मी ओव्हन प्रीहीट करायला ठेवलं आहे 180 डिग्री सेल्सिअसला। आणि कढई देखील मी त्यामध्ये स्टँड ठेवून प्रीहीट करायला ठेवलेली आहे। अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला ते प्रीहीट करत ठेवायचं आहे। आता इथे मी बटर पेपर ठेवून घेतले आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे नानकटाई बनवू शकता। इथे आपण अशा प्रकारे गोलाकार नानकटाई बनवून थोडंसं त्याला प्रेस करून अशा प्रकारे ठेवणार आहोत। सर्व नानकटाई अशाच प्रकारे आपण बनवून घेऊया। अशा प्रकारे 2 नानकटाईमध्ये आपण थोडा गॅप ठेवणार आहोत, कारण त्या जेव्हा बेक होतील तेव्हा त्यांचा आकार वाढेल आणि ते एकमेकांना चिटकू शकतात, त्यामुळे थोडासा असा गॅप ठेवून आपण त्या नानकटाई बेक करायला ठेवणार आहोत। एवढ्या मिश्रणाचे साधारणतः 18 ते 20 नानकटाई तयार होतात। अशा प्रकारे इथे मी 12 नानकटाई ओव्हनमध्ये बेक करायला ठेवते आणि कढईमध्ये उरलेल्या पिठाचे मी नानकटाई बनवून ठेवणार आहे। आता इथे आपण वरून थोडेसे पिस्ते लावून घेऊयात। अशा प्रकारे मी इथे बारीक चिरून घेतलेले पिस्ते नानकटाईवर ठेवून घेते आणि अगदी थोडेसे प्रेस करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे काजूचे 2 भाग करून अर्धे अर्धे काजू नानकटाईवर ठेवू शकता, ते देखील छान दिसतात। ओव्हन प्रीहीट झाले। आता आपण ह्या नानकटाई बेक करायला ठेवूयात। तुम्ही इथे बघू शकता सुरुवातीला नानकटाई किती छोट्या आहेत आणि नंतर एक 10 ते 12 मिनिटं झाल्यानंतर अशा प्रकारे नानकटाई फुलून येतात। साधारणतः 25 मिनिटांमध्ये ह्या नानकटाई एकदम व्यवस्थित बेक झाल्यात।
आता इथे मी त्या बाहेर काढून घेतल्यात आणि पूर्णतः थंड करून घेतलेल्या आहेत. ओव्हनपेक्षा साधारणतः 5 ते 7 मिनटं कढईमध्ये जास्त लागतात. कढईमध्ये बेक करायला मला साधारणतः 32 ते 35 मिनटं लागल्यात. परंतु कढईमधील नानकटाई आणि ओव्हनमधील नानकटाई एकदम सेमच दिसायला दिसतात आणि चवीमध्ये देखील काहीच फरक होत नाही. अगदी परफेक्ट बेक होतात. तुम्ही इथे बघू शकतात दोन्ही साईडनी नानकटाई एकदम परफेक्ट बेक झालं आहे, ओव्हनमधली देखील आणि कढईमधली देखील. तुम्ही देखील अशा प्रकारे नानकटाई नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच जर का तुम्हाला अजून नानकटाईच्या रेसिपी बघायच्या असतील तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला इथे मी एक नानकटाई तोडून दाखवते. अगदी व्यवस्थित बेक झाले आणि तितकीच खुसखुशीत आणि क्रंची देखील झालेली आहे. अशा प्रकारे नानकटाई जर का तुम्ही एकदा बनवली तर तुम्ही बाहेरून नानकटाई कधीच विकत आणणार नाही. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.